काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचे बंडखोर कार्यकर्ते डॉक्टर अजय संभाजी लांजेवार साहेब यांनी काँग्रेस पक्षाची बंडखोरी करीत काँग्रेस पक्षाला त्यांनी रामराम ठोकला आणि ते अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी भरली। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून ते आमदारकीसाठी यावेळेस उमेदवार म्हणून उभे आहेत। आपल्यासोबत अजयभाऊ लांजेवार आहेत। आपण त्यांना विचारू की त्यांना यावेळी काँग्रेसनी तिकीट का दिली नाही आणि ते अपक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, तर जनता त्यांना या ठिकाणी स्वीकारेल का? काय सांगाल भाऊ, आजच्या या बैठकीमध्ये आपण जो सध्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे प्रचार करत आहेत, प्रचार यात्रा सुरू आहे, काय प्रतिसाद मिळत आहे जनतेचा, आपल्याला काय सांगाल? एकंदरीत ही निवडणूक काँग्रेसच्या सर्व सामान्य तळागाळातील कार्यकर्त्याची निवडणूक असून मी त्यांनी उभा केलेला निवडणूक म्हणून सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व सामान्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवित आहे। आणि एकंदरीत ही या निवडणुकीचा प्रचार माझ्याकडे कोणतेही नेते नसले तरी परंतु माझे नेते हे माझे मतदार आहेत, माझे नेते हे माझे सामान्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून माझ्या गावागावामध्ये जो प्रचार सुरू आहे हे माझे गावातील नेतेच प्रचार करत आहेत, माझे सामान्य कार्यकर्तेच प्रचार करत आहेत। नक्कीच भाऊ, परंतु आपण जो या ठिकाणी काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये आले होते, तुम्हाला पूर्ण विश्वास होता की बाबा या ठिकाणी काँग्रेस तुम्हाला उमेदवारी देईल? तुम्ही अनेक गावांमध्ये म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्ही फिरले, मोठ्या प्रमाणात खर्च केला। नाना पटोले यांनी तुम्हाला शब्द दिला होता पक्षामध्ये येण्यापूर्वी? याबाबत तर सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला एवढंच सांगितलं होतं, सर्व जे आम्ही काही स्थानिक उमेदवार होतो त्यांनी सांगितलं होतं की पक्ष संघटित करा, बळकटीकरण करा आणि बळकटी करण्याकरिता जो उमेदवार मेरिटवर राहील त्याला आम्ही उमेदवारी देऊ। पण त्यावर आमचं एवढंच मत होतं की आमच्या पक्षामध्ये अनेक लोक चांगले पक्ष बळकटीकरणासाठी सगळ्यांनीच मिळून मिसळून स्थानिक उमेदवार जेव्हा आम्ही मागत होतो उमेदवारी, त्यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं पक्ष संघटनेचं काम केलं। त्यामध्ये 27 वर्षापासून श्री राजेश नंदागवडी यांनी पक्षाचं संघटन करण्याचं काम केलं सातत्याने, त्यांनी पक्ष सोडून कुठेही गेले नाही। त्याचप्रमाणे नूतनताई दैवले, डॉक्टर लाडे, स्वतः आम्ही पक्ष संघटनेचं काम जोरात सुरू केलं आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी एक भनक लागली की या ठिकाणी बाहेरचे उमेदवार दिले जाण्याची शक्यता आम्हाला लक्षात आली आणि त्यामुळे आमच्या या अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये जे स्थानिक उमेदवार आम्ही उमेदवारी मागत होतो त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन सन्माननीय आमचे नानाभाऊ पटोले साहेबांना विनंती केली की तुम्ही साहेब या क्षेत्रातला स्थानिक उमेदवार द्यावा। परंतु कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी जनसामान्याची भावना ओळखली नाही, त्यांचा आदर नाही केला आणि कुठेतरी एक बाहेरचा उमेदवार आणून या विधानसभेमध्ये लादला आणि यामुळे जनसामान्य जो आहे कार्यकर्ता, जनसामान्य मतदार हा कुठेतरी त्यांचा आदर न झाल्यामुळे ते कुठेतरी हे झाले आहेत आणि त्यामुळे नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे नाराज झाल्यामुळे त्यांनी शेवटी हा निर्णय घेतला की आता आमचा उमेदवार, जनतेचा उमेदवार डॉक्टर अजय लांजेवार राहील। ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि म्हणून मी जनतेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवित आहे आणि जनतेचा संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला निकाल दिसेल आणि ह्या जनतेचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येईल। नक्कीच या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतली की जो उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे त्याला बदलण्यात यावा, स्थानिक उमेदवार या ठिकाणी देण्यात यावा। सगळे उमेदवार या ठिकाणी जमले होते, उमेदवारांनी पत्रकार परिषद घेतली। नाना पटोले यांनी त्यांनी ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली होती, दिलीप बनसोड यांना, त्यांना एकंदरीत आपण पार्सल म्हणून संबोधले होते। या पार्सलची इथं पार्सलगिरी आपण जो म्हणतो ते चालेल का? जनता निवडून देणार का की काय करणार यावेळेस, काय सांगाल? याच्यात तुम्हाला 23 तारखेला जनताच निकाल दाखवणार आहे कोण चालणार नाही, कारण जनतेने ठरवलेला आहे, हा जनतेचा निर्णय आहे आणि जनता जी निर्णय देईल हा सर्वांसाठी अंतिम असतो। याचा निकाल तुम्हाला 23 तारखेला दिसूनच येईल। नक्कीच नानाभाऊ पटोले यांचा अर्जुनी मोरगाव इथे आपण तापा अडवला होता, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला पक्षातून बाद केलं, काय अनुभव राहिला त्यावेळेचा? एकंदरीत त्या दिवशी जी
नानाभाऊंचा ताफा आम्ही अडवलेला नव्हता, तो सामान्य कार्यकर्त्यांनी आपला न्याय हक्कासाठी दिलेला लढा होता, त्यांच्या अन्यायाचा लढा होता, हा कार्यकर्त्यांचा होता. तुम्ही त्या कालावधीचे 28 तारखेचे संपूर्ण सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहून घ्या. पण तिथे आम्ही कोणीही उमेदवारांनी नानाभाऊंचा ताफा अडविलेला नव्हता. कुठेतरी गैरसमज पसरवण्याचं सातत्यानं काम होत आहे आणि या अवस्थेमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी नानाभाऊंना एक विनंती केलेली होती की अशा प्रकारचा निर्णय तुम्ही जो घेतला तो निर्णय बदलवा. वेळ आहे, 28 तारखेच्या नंतर 29 तारखेला सुद्धा बदलवण्याची संधी होती आणि त्यामुळे नानाभाऊंनी तो निर्णय न बदलवल्यामुळे एकंदरीत संपूर्ण सामान्य कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. असे असताना देखील नानाभाऊंनी तुम्हा दोघाला म्हणजे राजेश भाऊ नंदागौडी आणि डॉक्टर अजय भाऊ लांजेवार या दोघांना टार्गेट करून त्यांनी पक्षातून बाहेर काढलं 6 वर्षाकरिता, अशा काही बातम्या होत्या वृत्तपत्रामध्ये. काय सांगाल याबाबत? तर एकंदरीत जी पक्षाकडनं कार्यवाही झाली ती लोकशाहीची हत्याच म्हणावी लागेल. जनता जर एखादी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी लढा उभारत असेल आणि लढा उभारत असताना चोर सोडून संन्यासास फाशी या प्रकारची ती भूमिका झालेली आहे आणि लोकशाही आणि भारतीय संविधानामध्ये अशा प्रकारचं स्वतःच्या न्यायासाठी लढणाऱ्या माणसाला कुठेही शिक्षा होत नाही. परंतु पक्षश्रेष्ठीकडून जी 15 मिनिटात कार्यवाही केली ही कुठेतरी कार्यकर्त्यांना नाराजी आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर ही कार्यकर्ता देतील, जनता देईल. नक्कीच भाऊ, आपण या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवार आहात, परंतु या ठिकाणी अन्य बलाढ्य लोक आहेत. आपण विचार केला की राजकुमार बडोले साहेब असतील, ते या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते सुद्धा बलाढ्य आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर माजी आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब यांचे सुपुत्र सुगतदादा चंद्रिकापुरे ते सुद्धा उभे आहेत. काय वाटते या 3 बलाढ्य नेत्यासमोर अजय लांजेवार यांना या ठिकाणची जनता कुठंतरी विश्वासात घेईल, निवडून देईल, मतदान करेल असं वाटते? ही निवडणूकच जनतेने हातात घेतली आहे आणि मी जनतेच्या जनतेचा उमेदवार आहे आणि त्यामुळे मला 100% खात्री आहे की बलाढ्य उमेदवार जरी असले परंतु जनतेच्या समोर कोणीही बलाढ्य उमेदवारी टिकू शकत नाही. कारण ही जनतेची निवडणूक आहे. ज्याप्रमाणे 2024ला संविधानाची लढाई लढून या महाराष्ट्रामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पाठवले, त्याप्रमाणे ही निवडणूक जनतेची आहे आणि जनताच आपला उमेदवार निवडून पाठविणार आहे या विधानसभा क्षेत्राचा आणि तो जनतेचा उमेदवार म्हणून मी स्वतः अजय संभाजी लांजेवार आहे. आपण या ठिकाणी आता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत आहात. सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी जे काही जनता आहे, जनतेमध्ये तुम्ही जाता, काय विकासाचे मुद्दे आहेत बुवा ज्याला लक्षात घेता या ठिकाणी जी जनता आहे तुम्हाला मतदान करेल? गेल्या 15 वर्षापासून या विधानसभा ही आरक्षित विधानसभा आहे, अनुसूचित जातीसाठी आरक्षित विधानसभा आहे. परंतु या क्षेत्राचा विकास झाला किंवा नाही झाला हे तुम्हाला जनताच सांगेल आणि यासाठी तुम्हाला माझी सुद्धा विनंती आहे की आपण या विधानसभा क्षेत्राचा अभ्यास करून, दौरा करून एकंदरीत ही तरी भूमिका या पब्लिकच्या समोर तुम्ही दाखवा अशी मी तुम्हाला सुद्धा एक चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आहे. या रिंगणात उभे असलेले सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेब हे या विधानसभेचे एकदा आमदार, एकदा मंत्री झाले, परंतु जनतेने जो त्यांच्यावर विश्वास दाखविलेला होता, जनतेचं स्वप्न होतं की बाबा हे आपला राजकुमारजी बडोले साहेब या विधानसभेला चांगलं एक उत्तम बनवतील आणि कुठेतरी बारामती बनवतील, परंतु त्यांनी जे लोकांचं स्वप्न भंगलेलं आहे आणि मीच उभा राहीन, मीच उमेदवार म्हणजे मी सतत मलाच मतं द्या आणि या जी प्रवृत्ती त्यांची आहे की बाकी काही कोणी या क्षेत्रामध्ये उमेदवार योग्य नाही, हे जी त्यांची नीती आहे, भूमिका आहे, ही कुठेतरी जनता आता समजून घातलेली आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर ही जनताच देणार आहे, त्याचा निर्णयसुद्धा जनताच घेणार आहे आणि हे 23 तारखेलाच आपणास कळेल. नक्कीच भाऊ, पण एकीकडे आपण पाहिलं असेल की राजकुमार बडोले साहेब यांची जे लोकप्रियता होती त्याच्यामुळेच कुठेतरी त्यांना भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादीमध्ये घेण्यात आले आणि राष्ट्रवादी त्यांना तिकीट देण्यात आली, कारण प्रफुल्ल पटेल यांचा या ठिकाणी राष्ट्रवादीचा गड होता म्हणून ही तिकीट त्यांना देण्यात आली. त्यांनी पक्ष बदलला. आता या ठिकाणी काय सांगाल? पक्ष बदलाची जी भूमिका आहे याच्यावर काय बोलाल? आता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यांनी पक्ष बदलवला. एकंदरीत
काँग्रेस पक्षाने तेच केलं की बाहेरचा उमेदवार आणून आमच्या विधानसभेमध्ये मांडला आणि इकडनं सुद्धा या पक्षातून त्या पक्षात जाणे हे सुद्धा बाहेरच्या उमेदवार आणून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर लादल्या गेलं आणि म्हणून त्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याचा निर्णय देतील. नक्कीच. परंतु महाविकास आघाडीचे जे या ठिकाणी उमेदवार आहेत दिलीप बनसोड, या ठिकाणी गेल्या वेळेस देखील आपण पाहिलं असेल की लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या वेळेस या ठिकाणी या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला गेलं. यावेळेस असं झालं तर यावेळेस ते होणार नाही, कारण संपूर्ण जनतेने जे 28 तारखेला आपलं न्याय हक्कासाठी लढाई लढली होती आणि त्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी त्यावेळेस त्यांना न्याय मिळाला नव्हता, परंतु त्यांच्या हातात आता न्याय देणे आहे आणि ती संपूर्ण जी सामान्य कार्यकर्ते आहेत ते 20 तारखेला आपल्या न्यायाची लढाई लढणार आहेत आणि मतदानाच्या पेटीतून त्याला उत्तर देणार आहेत. तुम्हाला म्हणायचे की पार्सल उमेदवाराला घरचा रस्ता दाखवतील इथले हे उमेदवारांना? नक्कीच ही जनतेने ठरवलेलं आहे, ही जनतेने ठरवलेलं आहे आणि एकंदरीत आम्ही स्थानिक उमेदवार जे काही 12-13 लोक होतो, संपूर्ण 12-13 लोकांना उमेदवारी न देता बाहेरच्या उमेदवाराला जे इथे उमेदवारी देण्यात आली ही एकंदरीत आमच्यावर अन्याय नसून हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे. त्यांची ही इच्छा होती की बहुत स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं. एकंदरीत पक्षाकडनं कुठेतरी पक्षश्रेष्ठीकडून कुठेतरी याबाबत एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे जनता ठरवणार आहे ती. याचा म्हणजे जसं तुम्ही आता या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुम्ही आता एक नेते होते, याचा फायदा म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी एक बंडखोरी केली आहे आणि इथले जे मतदार आहेत ते डिवायडेड होतील. दुसरीकडे आपण पाहिलं की राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते डिवाइड होणार आहेत. याचा फायदा कुठंतरी राजकुमार बडोले साहेबांना होईल? याचा फायदा त्यांना होणार नाही, कारण एक बाहेरचे पार्सल आहेत आणि एक दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात आलेले तेही पार्सलच आहेत. तुम्हाला म्हणायचे दोन्ही पार्सल आहे? दोन्ही पार्सल आहेत. स्थानिक उमेदवार म्हणून मी फक्त अजय संभाजी लांजेवार हा जनतेचा उमेदवार आहे आणि ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, याचं उत्तर जनताच देणार आहे. नक्कीच. परंतु राजकुमार बडोले साहेब यांनी या ठिकाणी सत्तेमध्ये असताना किंवा नंतर त्यांची सत्ता गेल्यानंतरही बरेच विकास कामं केलं असं बोललं जाते का? आपण दाखवा ना एखादी चांगलं विकास काम की या क्षेत्रामध्ये किती बेरोजगारीचा प्रश्न सुटला. या क्षेत्रामध्ये तुम्ही जर गोरेगाव तालुक्यामध्ये गेले जे 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहेत त्या 3 जिल्हा परिषद क्षेत्राच्या जर रोड रस्त्याचा जर विचार केला तर असं वाटते की आपण महाराष्ट्रात आहो की अदर राज्यात बिहारमध्ये आहो. ही परिस्थिती या विधानसभा क्षेत्राची आहे. अनेक गावामध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी आजही बसची सोय नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, वांगीचिंगी या गावातून विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सोय नाही आहे. याला विकास कामे म्हणणार? जनसामान्याचे छोटे छोटे जर प्रश्न सुटू शकले नाही तर मोठे तर काम खूप दूर राहिले. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न इथे आजही प्रलंबित आहे. त्यांनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. परंतु दुसरीकडे या ठिकाणी महिलांना जे 1500 रुपये सरकार देत आहे याचा कुठेतरी फरक पडेल यावेळेस निवडणुकीमध्ये, काय सांगाल? याचा तीड मात्र फरक पडणार नाही, कारण ती जी योजना आहे किंवा जे काही शासनाने घोषित केलं ती शासनाची योजना आहे. ती शासनाची योजनामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेणे हे प्रत्येक माणसाची गरज आहे आणि त्यामुळे त्याच्या मतदानावर कुठल्याही प्रकारचा फरक होणार नाही. आमच्या ज्या बहिणी आहेत त्या हुशार आहेत आणि त्या मतदानाच्या स्वरूपात आपलं सगळं याचा परिणाम दिसून येईल. नक्कीच. परंतु असे असताना देखील सरकारने अनेक योजना सुरू केल्या. आता मला वाटते या निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी ते जे 1500 रुपये मिळत होते त्याच्यामध्ये अजून भर घातलेली आहे. मुलींना मोफत शिक्षण वगैरे अशा अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत. याचा कुठेतरी फायदा राजकुमार बडोले साहेबांना होऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, निवडणुकीच्या तोंडावर घोषणा किती केल्या असतील परंतु आजची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे. शासनाची काय परिस्थिती आहे, शासनाच्या तिजोरीची काय परिस्थिती आहे याची तुम्हाला सुद्धा कल्पना आहे आणि या सगळ्या गोष्टीला जनता ओळखून आहे. आणि एक हिंदीमध्ये कहावत आहे की जनता सब जानती है. तर सर्व क्षेत्राचा विचार केला
तर आपण सर्व क्षेत्रामध्ये आता सध्या स्थिती फिरत आहे. अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत, जवळपास 19 उमेदवार आहेत. काय लढत असेल, कशी लढत असेल, कोण वर कोण खाली, कोण मागे कोण पुढे, काय सांगाल? मी तुम्हाला आजच सांगतो की मी जनतेचा उमेदवार आहे, जनताच माझी मतदार आहे, जनताच माझी नेता आहे, जनताच माझी प्रचारक आहे आणि जनतेने दिलेला निर्णय हा अंतिम असतो. जनतेला कोणीही थांबवू शकत नाही आणि नक्कीच अजय संभाजी लांजेवार येणाऱ्या 23 तारखेला या विजयाचा शिल्पकार जनता ठरवणार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं असेल की येणाऱ्या 23 तारखेला जो रिझल्ट असेल तो त्या रिझल्टमध्ये अजय संभाजी लांजेवार यांचा कुठेतरी विजय होईल असा विश्वास या ठिकाणी अजय संभाजी लांजेवार यांनी व्यक्त केलेला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये बलाढ्य नेते या ठिकाणी आहेत. असे असताना देखील त्यांना जो विश्वास आहे, कुठेतरी कार्यकर्त्यांना त्यांचा विश्वास आहे आणि हाच विश्वास त्यांना विजय करू शकतो असाही त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते हे दोनही पार्सल असल्याचे अजय लांजेवार यांचा या ठिकाणी आरोप आहे. पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया.